बिर्याणी बनवण्यासाठी आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याच्यावर एक लिंबू पिळलेला आहे, थोडंसं मीठ, तिखट, हळद, काश्मीरी लाल तिखट, प्रवीण मसाला, धनी पावडर, अद्रक लसूण पेस्ट, दही घातलेले अर्धा वाटी, एक पळी तेल टाकलेले आपण, एक जीव करून घेणार आहोत आपण सगळं आणि 1 तास भिजायला ठेवणार आहोत। गरम तेलात आता आपण कांदा टाकणार आहोत बिरिस्ता बनवण्यासाठी। कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत हलवत राहूया आपण। कांदा थोडासा एकदम मस्त, आता बघू शकता कांदा एकदम गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तो बिरिस्तासाठी रेडी आहे। गरम तेलात टमाटर टाकणार आहोत आपण आता, अद्रक लसूण, थोडासा मसाला आणि 1 तास भिजवलेलं चिकन आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत। 10-15 मिनिट बनवून घेणार आहोत आपण त्याला। आता तुम्ही बघू शकता बिरिस्ता आता रेडी आहे बिर्याणी टाकण्यासाठी। 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत, ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। एकदम स्वच्छ पाणी दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकून 1 तास भिजत घालायचे आहेत ते आपल्याला। 1 तासानंतर आपण आता बिर्याणीसाठी उकळवणार आहोत पाणी, त्यामध्ये टाकणार आहोत असे खडे मसाले आणि एक उकळी येईपर्यंत अर्धा वाटी मीठ, अर्धा लिंबू। बघू शकता तुम्ही मस्तपैकी एक उकळी आलेली आहेत। आता तुम्ही बघू शकता त्यात भिजवलेले सगळे तांदूळ मी त्यात टाकलेले आहेत आणि अर्धा तासात ते एकदम मस्तपैकी तयार झालेले आहेत, बिर्याणीसाठी रेडी आहेत। शिजून घेतलेल्या तांदळाची आपल्याला एक लेयर टाकायची आहे, त्याच्यावरती एक चिकनची लेयर टाकायची आहे। बिरिस्ताही त्यात मिक्स करायचा आहे, थोडाफार गोल्डन ब्राऊन झालेला। थोडं चिकन थर एकावर एक थर टाकायचे आहेत। 2-3 अशा प्रकारच्या लेयर टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला बिर्याणी बनवण्यासाठी। आणखी एक पांढऱ्या भाताची लेयर त्यावर टाकणार आहोत आपण। थोडं करून असं चिकन सगळं त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। एकदम अशी छान बिर्याणी होते त्यामुळे। आता पांढऱ्या भाताचा जो उरलेला आहे तो परत आपण त्याच्यावर टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी बिर्याणी तयार आहे आणि जो कलर तुम्हाला आवडत असेल तो कलर तुम्ही त्यावर टाकू शकता। एकदम छान पैकी बिर्याणी रेडी आहे आपली। एकदम कमी गॅसवर आपण त्याला आता 20 मिनिटासाठी ठेवणार आहोत आणि नंतर तेल टाकणार आहोत त्याच्यावर थोडंसं बिर्याणी। आता तेल टाकल्यानंतर आपण 10 मिनिट परत एक वाफ काढून घेणार आहोत त्याची। 10 मिनिटानंतर झाकण उघडून अगदी रेडी आहे बिर्याणी। बघू शकता एकदम